हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर सेकंड पाहत आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्यापैकी प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 7 आज आपण पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला 7th क्वेश्चन काय पहा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ह्या काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. इथे पाहिलं तर काय फर्स्ट क्वेश्चन काय 1/x + 5 = 1/x². क्वाड्रॅटिक दिसते का? नाही. चला सॉल्व करून घेऊयात. 1/x + 5 = 1/x². क्रॉस मल्टिप्लाय केलं तर x² = x + 5. बरोबर आहे का? x² तिकडे जाईल, x + 5 इकडे येईल मल्टिप्लायला. सगळं पलीकडे नेऊयात. x² - x - 5 = 0. आता याला सॉल्व करायचे. कोणती मेथड वापरायची? कोणतीही वापरू शकतो, डझंट मॅटर. चला फॉर्म्युला मेथडने सोडूयात. मग काय होईल? कंपेअर विथ ax² + bx + c = 0. What we get? a is equal to, what is the value of a? 1. b is equal to -1. c is equal to -5. ओके, ए बी सी मिळाले. आता डिस्क्रिमिनंट काढूयात. ट्रायंगल इज इक्वल टू b² - 4ac. ओके, व्हॉट इज बी? -1. -1चा काय होईल तो? स्क्वेअर. -4 × a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -5. मग काय होईल? -1चा स्क्वेअर 1, 4 × 5 = 20 + 20. 1 + 20 काय होतील? 21. ओके, विच इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे रूट्स कसे आहेत आपल्याला? रिअल अँड अनइक्वल. ओके, मग म्हणू शकतो देअरफॉर फॉर्म्युला काय आपला? x इज इक्वल टू -b + or -√of b² - 4ac अपॉन 2a. मग काय होईल? इज इक्वल टू -b -of -1 + or -√of b² - 4ac व्हॅल्यू 21 डिवाइडेड बाय 2 × a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? a ची व्हॅल्यू 1. ओके, which is equal to 1 + or -√of 21 अपॉन 2. म्हणजे आता सेपरेट लिहावं लागतील. चला सेपरेट लिहिलं काय होतील? देअरफॉर x इज इक्वल टू 1 + √of 21 अपॉन 2 और x इज इक्वल टू 1 - √of 21 अपॉन 2. अशा पद्धतीने दोन सोल्युशन आपल्याला मिळतील. चला तर मग दुसरा प्रॉब्लेम पाहूयात. सेकंड प्रॉब्लेम काय पहा. x² - 3x अपॉन 10 - 1/10 इज इक्वल टू 0. म्हणजे फर्स्ट टर्मला फक्त 10 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर सगळ्यांनी डिनॉमिनेटर काय होईल? सेम होईल. म्हणजे काय होईल? 10x² - 3x - 1 होल 10 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 0. आणि हा 10 तिकडे गेला तर 0 होऊन जाईल. म्हणजे 10x² - 3x - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे पाहिजे आपल्याला -1 × 10 चे फॅक्टर पाडायचे आहेत. जर आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरतो तर मला सोपी वाटली फॅक्टरायझेशन म्हणून फॅक्टरायझेशन चालवलं आहे. इज इक्वल टू -10. -10 चे जर फॅक्टर पाडले आपण तर किती होतील ते? 5 2 जा 10. मग आता -5 आणि +2 उत्तर घेईल -3. बरोबर. चला म्हणजे काय होईल? 10x² - 5x -+2x - 1 इक्वल टू 0. म्हणजे किती काय निघेल? 5x कॉमन. 5x इन ब्रॅकेट 2x - 1 प्लस 1 काढला तर 2x - 1 इक्वल टू 0. आता 2x - 1 कॉमन निघेल आणि पुढे 5x + 1 इज इक्वल टू 0. म्हणजे काय लिहू शकतो आपण? देअरफॉर 2x - 1 इक्वल टू 0 और 5x + 1 इक्वल टू 0. म्हणजे काय होईल? 2x इज इक्वल टू 1 और 5x इज इक्वल टू -1. म्हणजेच x इज इक्वल टू 1/2 और x इज इक्वल टू -1/5. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचे प्रॉब्लेम पाहूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय पहा. 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25.
हा सोडवणं सोपा आहे. काय होईल पहा, 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपलं इकडे टू +25 इकडे -25 म्हणून येईल इज इक्वल टू 0. यालाच लिहू शकतो 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर -5चा काय होईल तो स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता a² - b² चा फॉर्म्युला दिसते पहा, म्हणजे काय होईल 2x + 3 - 5 अँड 2x + 3 + 5 इक्वल टू 0. म्हणजे काय लिहिता येईल 2x + 3 - 5 3 - 5 -2 म्हणजे काय होतील 2x - 2 आणि ते 2x + 8 इक्वल टू 0. म्हणजे देअरफॉर 2x - 2 इक्वल टू 0 और 2x + 8 इक्वल टू 0. म्हणजे 2x इज इक्वल टू 2 और 2x इज इक्वल टू -8. म्हणजे x इज इक्वल टू 2/2 और x इज इक्वल टू -8/2. म्हणजे x इज इक्वल टू 1 और x इज इक्वल टू -4. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा, m² + 5m + 5 इज इक्वल टू 0. याला आपण आता कोणत्या पद्धतीने सोडूयात. चला आपण फॉर्म्युला मेथडकडे जाऊयात. कंपेअर विथ am² + bm + c इक्वल टू 0. What we get? a is equal to, b is equal to and c is equal to. What is the value of a, b and c? a ची व्हॅल्यू येईल 1, b ची 5 आणि c ची पण येईल 5. Therefore triangle is equal to b² - 4ac which is equal to, what is the value of b? 5. 5 चा स्क्वेअर -4 × 1 × 5 which is equal to 25 - 4 5 20 which is equal to 5. ट्रायंगलची व्हॅल्यू काय आली 5. Therefore m is equal to, आता x नाही व्हेरिएबल m आहे, -b + or -b² - 4ac upon 2a which is equal to -b minus of 5 plus or minus square root of b² - 4ac value 5 divided by 2 into a ची value 1. Okay, which is equal to -5 plus or minus square root of 5 divided by 2. ही झाली m ची व्हॅल्यू. ओके, मग देअरफॉर आपण लिहू शकतो m is equal to -5 plus square root of 5 upon 2 or m is equal to -5 minus square root of 5 upon 2. ओके, अशा पद्धतीने सोल्युशन मिळेल. चला नोट करून घ्या, आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, 5m² + 2m + 1 इक्वल टू 0. चला परत फॉर्म्युलाचा प्रयत्न करूयात. इक्वेशन लिहूयात 5m² + 2m + 1 इक्वल टू 0. कंपेअर विथ am² + bm + c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट, a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू 1. काय होईल ट्रायंगल b² - 4ac b² - 4ac विच इक्वल टू b ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 5 आणि c ची व्हॅल्यू 1 इक्वल 2 चा स्क्वेअर 4 5 4 जा 20 -20 विच इज इक्वल टू -16. -16 म्हणजे कसं आला निगेटिव्ह विच इज लेस दॅन 0. देअरफॉर रूट्स आर नॉट रियल. ओके, म्हणजे रिअल रूट जर नाही तर रूट काढण्यात अर्थच नाही आहे, रूट काढण्यात काही अर्थ नाही. चला नेक्स्ट पाहूयात. चला फॉर्म्युला मी तर बऱ्यापैकी सोपं जातो म्हणून आपण प्रॉब्लेम सोडूयात. x² - 4x - 3. काय प्रॉब्लेम पहा, x² - 4x - 3 इक्वल टू 0. x² - 4x - 3 इक्वल टू 0. आता याला आपल्याला काय करायचं, कम्पेअर करूयात. कंपेअर विथ ax² + bx + c इक्वल टू 0. व्हॉट यू गेट, a इज इक्वल टू, b इज इक्वल टू अँड c इज इक्वल टू. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू 1, b ची -4, c ची -3. मग काय म्हणू शकतो आपण, देअरफॉर ट्रायंगल इज इक्वल टू b² - 4ac. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b² - 4ac, b ची व्हॅल्यू आहे -4 -4चा काय व्हॅल्यू स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -3. मग किती होईल 4 चा स्क्वेअर 16 -4 3 जा
12 प्लस 12 मायनस मायनस प्लस 12 होतील 28. ओके, ट्रायंगलची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 28. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a विच इज इक्वल टू मायनस बी मायनस ऑफ बीची व्हॅल्यू मायनस 4 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 28 डिवाइडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 विच इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस 4 प्लस 4 होतील प्लस और मायनस 28. 28 can be expressed as 4 into 7 divided by 2 which is equal to 4 plus or minus 2 root 7 divided by 2. तर 2 जर सेपरेट डिवाइड केलं तर which is equal to 4 upon 2 plus or minus 2 root 7 divided by 2. 2 ला 2 कॅन्सल, 2 2 जा म्हणजे काय लिहिता येईल, म्हणू शकतो आपण therefore x is equal to 2 plus or minus root 7. Therefore x is equal to 2 plus root 7 or x is equal to 2 minus root 7. अशा पद्धतीने सोल्युशन देता येईल. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला स्टार क्वेश्चन आहे पहा. काय विचारले, फाइंड m if m minus 12 x square plus 2 in bracket m minus 12 x plus 2 is equal to 0 has real and equal roots. रिअल and equal roots इक्वेशन लिहूयात पहा. m minus 12 ब्रॅकेट मध्ये आणि मल्टिप्लाय x square plus 2 in bracket m minus 12 into x plus 2 equal to 0. तर कंपेअर करूयात. compare with ax square plus bx plus c equal to 0. What we get? A is equal to, b is equal to and c is equal to. a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, a ची व्हॅल्यू काय मिळेल आता m minus 12 असेल पहा, m minus 12. b ची व्हॅल्यू 2 into m minus 12 आणि c ची व्हॅल्यू 2. चला मग काय माहिती दिले, गिवन दॅट म्हणूयात गिवन दॅट रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स कसे असतील, रियल अँड इक्वल ते दिले आहेत आपल्याला. म्हणजे काय, देअरफॉर ट्रायंगल इज इक्वल टू 0 म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. व्हॉट इज ऑल ऑफ बी, बीची व्हॅल्यू 2 इन ब्रॅकेट m minus 12, 2 इन ब्रॅकेट m minus 12 ब्रॅकेटचा काय होईल तो स्क्वेअर मायनस 4ac, 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे m minus 12 आणि c ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल, 2 चा स्क्वेअर 4 in bracket m minus 12 bracket square minus 4 to the 8 in bracket m minus 12 is equal to 0. मला वाटतं m minus 12 कॉमन काढला तर पहा, m minus 12 कॉमन काढला किंवा 4m minus 12 कॉमन काढला तर काय राहील ब्रॅकेटमध्ये 4 निघेल कॉमन, m minus 12 पण कॉमन निघेल. मग इथे काय राहील, पहिल्या याच्यात m minus 12 राहील आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस 4 राहील, मायनस 2 राहील इज इक्वल टू 0. मग किती होईल पहा, 4 इन ब्रॅकेट m minus 12 आणि m minus 12 minus 2 मेकम m minus 14 इज इक्वल टू 0. आता 4 तर कधी 0 नसणार आहे, म्हणजे m minus 12 आहे तर 0 और m minus 14 आहे 0. म्हणू शकतो देअरफॉर m minus 12 इज इक्वल टू 0 और m minus 14 इक्वल टू 0. इथं म्हणू शकतो 4 इज नॉट इक्वल टू 0. रिझन देऊन ठेवा वाटल्यास माहितीसाठी. ओके, म्हणजे m इज इक्वल टू 12 और m इज इक्वल टू 14. आता
इथे एमची व्हॅल्यू जर आपण 12 घेतली तर एम मायनस 12 झिरो होऊन जाईल, एची व्हॅल्यू झिरो होईल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. मग तेच लिहूयात पहा. म्हणूयात इफ m is equal to 12 then m minus then a is equal to m minus 12 which is equal to 12 minus 12 which is equal to 0. Therefore m is not equal to 0, sorry, m is not equal to 12. कारण काय होईल? Therefore given equation is not quadratic. Given equation is not quadratic. कारण m ची व्हॅल्यू जर 12 असेल तर इक्वेशन क्वाड्रॅटिक होणार नाही. मग m कसं आहे? 12 नसणार आहे, म्हणजे therefore m is equal to काय असेल? 14. m not equal to 12 म्हटल्यानंतर m is equal to 14. हे असं आपलं सोल्युशन. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं पहा? क्वेश्चन नंबर 9. The sum of two roots of quadratic equations is 5 and sum of their cubes is 35. Find the equation. आपलं काय दिलंय? म्हणूयात let alpha and beta be roots of quadratic equation. म्हणजे आता अल्फा प्लस बीटा दिलाय पहा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती दिलाय? 5. आणि दुसरं काय दिलंय? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब दिलाय. सम ऑफ देअर क्यूब्स, सॉरी, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिलाय. ओके, म्हणू शकतो मग देअरफॉर गिवन दॅट अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू 35 दिलेलं आहे. ओके, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इक्वेशनसाठी काय लागेल आपल्याला? अल्फा बीटाची गरज आहे, म्हणजे अल्फा बीटा फाइंड आउट केले पाहिजेत. तर म्हणूयात कन्सिडर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. ओके, चला तर मग काय होईल? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब एकत्र करूयात. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि हे जे दोन बाकी आहेत 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर, त्यातून 3 अल्फा बीटा कॉमन काढूयात. प्लस 3 अल्फा बीटा ब्रॅकेटमध्ये काय राहील? अल्फा प्लस बीटा. ओके, मग इथं काय माहिती आपल्याकडे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5. 5चा काय तो क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू 35 प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5. ओके, मग काय होईल? 5चा क्यूब 125 इज इक्वल टू 35 प्लस 5 3 15 अल्फा बीटा. ओके, 35 मायनसला पाडूयात. 125 मायनस 35 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. 125 मायनस 35 बिकम्स 90 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. मग 15 डिवाइडला पाठवलं तर 90 divided by 15. It's equal to alpha beta. म्हणजे 6 is equal to alpha beta. अल्फा बीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 6 मिळाली. अल्फा बीटा मिळालाय तर आपण व्हॅल्यू देऊ शकतो.
म्हणू शकतो देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असेल रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तर पहा आपला फॉर्म्युला काय असतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. What do we get? X square as it is minus alpha plus beta. Alpha plus beta ची व्हॅल्यू 5x आणि प्लस अल्फा बीटा प्लस 6 इज इक्वल टू 0. दिस इज आवर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके चला तर मग नोट करून घ्या. आपण आणखी एक प्रॉब्लेम पाहूयात. चला काय क्वेश्चन आहे पहा. स्टार क्वेश्चन आहे. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे आपल्याला अगोदर ह्या इक्वेशनचे रूट्स काढायचे आहेत आणि त्याच्या स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स आणि स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट्सवरून नवीन इक्वेशन शोधायचं आहे. थोडं नीट पाहूयात. हा 4 मार्क्ससाठी बोर्डचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणलं तरी चालेल. मार्क करून ठेवा. चला मग लिहूयात. गिवन इक्वेशन इज काय इक्वेशन आहे 2x स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट p प्लस q इंटू x प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इज इक्वल टू 0. चला कंपेअर करूयात. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. व्हॉट वी गेट a is equal to 2, b is equal to 2 in bracket p plus q and c is equal to p square plus q square. ओके अशा पद्धतीने आपल्याला abc मिळतील. तर abc मिळाल्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट रूट्स काय माहिती आपल्याला म्हणूयात. लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. तर आपल्याला जे इक्वेशन दिले त्याचे रूट जर आपला अल्फा बीटा म्हणलं तर आपण काय म्हणू शकतो अल्फा प्लस बीटा आठवतोय का मायनस बी अपॉन ए विच इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच मायनस 2 इन ब्रॅकेट पी प्लस क्यू अपॉन एची व्हॅल्यू 2. 2ला 2 कॅन्सल करायला शिल्लक मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू ही व्हॅल्यू आपली शिल्लक राहील. सिमिलरली आपण अल्फा बीटा काढून घेऊयात. अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए विच इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू किती आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय ए ची व्हॅल्यू 2. ओके हे दोन्ही झालेत आपले अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा. आता दिले काय आपल्याला म्हटलेत की फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट रूट्स ऑफ स्क्वेअर्स ऑफ सम ऑफ द रूट्स काय म्हणलेत रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स. म्हणजे जे रूट्स मिळतील त्याच्या स्क्वेअरची सम आणि स्क्वेअरचा डिफरन्स. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे काढून घ्यायचे. चला काढूयात. आपल्याला काय माहिती आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे
इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, चला आता आपल्याला सम ऑफ द रूट्स मिळाली आहे, प्रोडक्ट ऑफ रूट मिळाला, पण डिफरन्स ऑफ रूट मिळाला नाही आहे. म्हणजे आपल्याला अल्फा मायनस बीटा शोधायचा आहे. तो कसा शोधणार आहे पहा, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर विच इज इक्वल टू पहा अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आता यामध्ये मी प्लस 4 अल्फा बीटा आणि मायनस 4 अल्फा बीटा करतो. प्लस 4 अल्फा बीटा मायनस 4 अल्फा बीटा, जेणेकरून मी पहिल्या प्लस 4 अल्फा बीटाला एकत्र कंबाईन करतो. म्हणजे काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे हे जे 2 अल्फा बीटा होते आणि इथले 4 अल्फा बीटा होते यांचे ॲडिशन 2 अल्फा बीटा येईल. पुढे मायनस 4 अल्फा बीटा ॲज इट इज. तर पहिल्याचं काय होईल, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा, बरोबर आहे. आता इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे पहा. मग काय होईल पहा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. किती व्हॅल्यू ती अल्फा प्लस बीटाची, मग काय होईल पहा, आपल्याकडे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे म्हणजे विच इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस पी प्लस क्यू आहे. मायनस ऑफ पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 4 अल्फा बीटा आहे. 4 अल्फा बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 एवढी व्हॅल्यू आहे. मग काय होईल, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, इथं 2 1 जा 2 2 जा मायनस 2 इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. मग सॉल्व करूयात. पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअरला पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यूब प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2 पी स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर. मग काय होतील पहा, हा पी स्क्वेअर मायनस 2 पी स्क्वेअर होतील मायनस पी स्क्वेअर, ओके, प्लस 2 पी क्यू ॲज इट इज. हा क्यू स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर होतील मायनस क्यू स्क्वेअर. तर मायनस कॉमन काढला तर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. आता इथं पहा हा फॉर्म्युला कसा असतं, पी मायनस क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअरचा मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आपल्या अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळाला आहे, मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इतका मिळाला आहे. ओके, मग म्हणू शकतो गिवन दॅट काय दिले नीट समजून घ्या. सम ऑफ रूट्स is equal to काय दिले नीट समजून घ्या. काय दिले पहा इक्वेशनमध्ये
फाइंड द क्वाड्रेटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स. आपल्याकडे कोणाचा स्क्वेअर करायचा आहे? सम ऑफ द रूट्सचा, म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. तो आपण मिळवला. अल्फा प्लस बीटा म्हणजे स्क्वेअर मिळणं सोपं आहे. आणि दुसरं म्हणजे अँड डिफरन्स ऑफ द रूट्स. कोणते? म्हणजे डिफरन्स म्हणजे पी अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर आपण मिळवला. स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स मिळवला आणि स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट्स मिळवला. हे काय आहेत? आता नवीनचे रूट्स आहेत. म्हणू शकतो देअरफॉर रूट्स मग म्हणू शकतो आपण देअरफॉर न्यू इक्वेशन हॅज रूट्स. काय रूट्स असतील? अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे दिलेलं आहे आपल्याला. मग आता आपल्याला काय लागतं? कुठलंही इक्वेशन मिळवण्यासाठी त्या रूटची एकतर ॲडिशन आणि रूटची सबट्रॅक्शन लागते. म्हणून म्हणू शकतो देअरफॉर सम ऑफ रूट्स मग आता आपल्याला काय लागतं? कुठलंही इक्वेशन मिळवण्यासाठी आपल्याला काय लागतो? अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स आणि अल्फा बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट. तर सम ऑफ रूट काढूयात. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू काय? सम ऑफ रूट्स. रूट कोणते आहेत? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटाची? अल्फा प्लस बीटाची आहे मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट. आता याचं काय करायचं? आपल्याला स्क्वेअर करायचं आहे आणि पुढे प्लस इथं काय अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू. अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू काय आली आपली? मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. काय होईल पहा? इथे मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथे मायनस बाहेर राहून पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग तो कसा होईल? मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस ऐवजी मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. चला तर मग सॉल्व करूयात. पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअरला म्हणजे काय होईल? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. मग काय होईल पहा? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस 2pq मायनस क्यू स्क्वेअर. कॅन्सलेशन कसं होईल पहा? इथे पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर काय होतील? 0. क्यू स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर 0 प्लस 2pq आणि प्लस 2pq बिकम्स प्लस 4pq. सम ऑफ द रूट मिळाली. आता आपण डिफरन्स ऑफ द रूट काढूयात. सम ऑफ द रूट मिळाली. आता आपण प्रोडक्ट ऑफ द रूट काढूयात. आता प्रोडक्ट ऑफ द रूट काय येईल? अल्फा प्लस बीटा अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचा प्रोडक्ट करायचा आहे. म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स काय येईल? तो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर
इंटू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे, विच इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे मायनस पी प्लस क्यू, मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि अल्फा मायनस बीटाची ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू डिरेक्टली आपल्याकडे मायनस पी मायनस क्यू, मायनस पी मायनस क्यू. ओके, एवढी व्हॅल्यू आपल्याकडे पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, मग पहा इथे काय होईल, मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मल्टिप्लायला असेल मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कसं होईल पहा, इक्वल टू, तर स्क्वेअर आहे म्हणलं तर एकत्र काढता येईल आपल्याला, आणि मायनस साईन बाहेर, मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू इंटू पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर होईल. ओके, विच इज इक्वल टू मायनस, तसंच पीने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू म्हणजे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेटचा काय असेल तो स्क्वेअर, विच इज इक्वल टू, ओके, प्रोडक्ट मिळालं आपल्याला. आता प्रोडक्ट मिळाल्यानंतर आपण रूट लिहूयात, सोल्युशन लिहूयात. देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय असेल रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणण्यापेक्षा काय असेल रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपलं इक्वेशन असणार आहे. मग आता एक्स स्क्वेअर ॲज इट इज, एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस सम ऑफ द रूट्स किती आली आपली, अल्फा प्लस सॉरी सम ऑफ द रूट्स इथे घ्या 4pq, 4pq इथे पहा सम ऑफ द रूट्स. आता एक्स 4pq एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट किती आहे, मायनस साईन आहे म्हणजे प्लस नाही व्हायचं, मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, पुन्हा एकदा थोडा मागे जाऊन व्हिडिओ पहा. या इक्वेशनमध्ये काय केलं आहे आपण एकदा एक्सप्लेन करूयात, नक्की काय काय स्टेप केल्यात. ओके, पहा आपल्याला काय दिलं होतं, एक इक्वेशन दिलं होतं. त्या इक्वेशनला आपण कंपेअर केलं आहे, ए बी आणि सी मिळवलं आहे. ए बी सी मिळाल्यानंतर आपण अल्फा प्लस बीटा करून घेतला आहे आणि अल्फा मायनस बीटा करून घेतला आहे. त्या व्हॅल्यू मिळाल्यात आपल्याला. दोन्ही व्हॅल्यूवरून आपण फर्स्ट ऑफ ऑल आपलं काय शोधायचं होतं, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर शोधायचा होता. अल्फा प्लस बीटा आहे, स्क्वेअर शोधणं काय अवघड नव्हतं. मग अल्फा मायनस बीटा स्क्वेअर शोधण्यासाठी आपण अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरसाठी फॉर्म्युला बनवला इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा आणि अल्फा मायनस बीटा, म्हणजे हा फॉर्म्युला आपण बनवला. ओके, आणि इथून पुढे व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला इथपर्यंत जायचं आहे, जेणेकरून एक व्हॅल्यू मिळेल आपली काहीतरी पी आणि क्यूच्या फॉर्ममधली अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरसाठी काहीतरी व्हॅल्यू मिळाली. आता नवीन इक्वेशनसाठी आपल्याला रूट्स सांगितले होते. काय झालं, नवीन जे इक्वेशन मिळवायचे त्याचे रूट्स आधीच्या इक्वेशनच्या रूटच्या ॲडिशन सबट्रॅक्शनचे स्क्वेअर आहेत. म्हणजे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे रूट कोणते होते आपल्या अगोदरच्या इक्वेशनचे, त्याच्या रूटच्या ब्रॅकेटचे स्क्वेअर ॲडिशनच्या ब्रॅकेटचे स्क्वेअर आणि सबट्रॅक्शनच्या ब्रॅकेटचे स्क्वेअर. ओके,
अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर असे त्याचे नवीन इक्वेशनचे रूट्स. मग त्याची सम करून घेतली पाहिजे आपल्याला आणि प्रोडक्ट पाहिजे. इक्वेशनसाठी काय लागतं आपलं हे जे इक्वेशन आहे सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट असं आहे का एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग त्यासाठी आपण काय करू सम ऑफ द रूट्स काढूयात. सम ऑफ द रूट्स काढताना कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय लक्षात येते 4pq शिल्लक राहिलेत आणि प्रोडक्ट ऑफ द रूट काढताना त्यावेळी आपले मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर शिल्लक राहिला आहे. मग त्याच व्हॅल्यू प्लेस केल्यात आणि इक्वेशन मिळाले. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोल्युशन द्यायचे आहे. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला तर मग नोट करून घ्या. आपण पुन्हा चला तर मग नोट करून घ्या. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 5 प्रॉब्लेम्स ॲप्लिकेशन लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहूयात.